नातं राहिले. प्रत्येक जण इथे उपस्थित, मग त्याच्यामध्ये आमचे क्रीडा रसिक असतील, प्रेक्षक मायबाप असतील, आमचे गुणलेखक, आमचे समालोचक, आमची टेक्निकल टीम, प्रत्येकानं आपल्या खरं तर जीवनामध्ये कधी ना कधीतरी क्रिकेट खेळलेलंच आहे. हा बॉल पहा, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, कॉल होईल, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर त्यांना भेदून छेदून अगदी आपण पाहिलंय तर बॅटिंग करणारी टीम फणस कोण या टीमच्या स्क्वॉड मध्येच गेलाय. हा चेंडू षटकार आला. ही ताकद समीरची आपल्याला पाहायला मिळाली आहे. रणसंख्या झाली ती 34. चला बसा ना, डगआउट मध्ये बसा. आपण सुशिक्षित आहात आणि सुशिक्षित असल्यासारखं आपण जरूर थोडं दर्शवा. Oh, he ball stand and a deliver. You beauty. It's a sensible batting, and that was sensational performance. What a batting! What a shot that is! Magnificent batting. Samir on fire now once again. Run संख्या झाली ती 40. और द विकेट. हा ही बॉल उडवला हो, आलाय येतोय. ओहो, षटकार. 3 सलग चेंडू, 3 षटकार. क्रिकेटचे चित्कार, विजयाच्या गाथा आणि पराभवाचे धडे हे सर्व आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आणि त्यामुळेच की काय, क्रिकेट आणि आपण हे नाते अजून बरेच दिवस असंच टिकून राहील यात शंकाच नाहीये. क्रिकेट अर्थातच आणि आपण. षटकार. धावसंख्या झाली 46. शेवटचा एक चेंडू. दिनेश, अजून एक षटकार. आ भाई मुझे मार असा हा चेंडू होता. चेंडू येऊ दिला, त्याच्यानंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चपराक लगावली. 4 षटकार आणि काय बॅटिंग केली आहे. सुपर बॅटिंग या मॅच मध्ये. 12 चेंडू मध्ये 36 धावा समीरच्या बॅट मधनं आपण पाहिल्या. या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधनं तब्बल 5 षटकार आपण पाहिले. 1 चौकार, 1 डबल आणि 2 डॉट चेंडू. अर्थातच 12 मध्ये 36 धावसंख्या काढणारा हा समीर आणि ही इम्पॅक्टफुल इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याची त्यांना साथ मिळाली ती संदीपची. संदीपच्या बॅटमधनं तब्बल आपल्याला धावा पाहायला मिळाल्या 14. आणि ही इनिंग फुलवत असताना बॅटिंग करणारी टीम फणस कोण आपल्याला पाहायला मिळतीये. ती पोहोचली आहे तब्बल 53 या आकड्यावर आणि 54 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय.